नमस्कार मित्रांनो, स्वतःमध्ये हे बदल करा, स्वतःसाठी, इतरांसाठी नाही. नेहमी लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी आपल्याला बोलावलं नाही त्या ठिकाणी कधीही जायचं नाही. आपल्याला न बोलावलेल्या ठिकाणी जाऊन आपला अपमान करून घ्यायचा नाही. समोरच्या मान ठेवताना, आदरातिथ्य करताना समोरच्या आपल्याशी कसं वागते आहे याकडेही लक्ष द्या. नाहीतर समोरच्याला आपण मान देत आहोत आणि समोरच्या आपला पान उतारा करत आहे. स्वतःची किंमत स्वतः ठेवली तर समोरच्याही तुमची किंमत ठेवल. ज्या गोष्टी समोरच्या स्वतःहून आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी तुम्ही स्वतःहून समोरच्याला विचारायच्या नाहीत. कारण नसताना इतरांच्या आयुष्यात आपण लुडबुड करता कामा नये. समोरच्याला जेव्हा वाटेल एखादी गोष्ट शेअर करावी तेव्हा तो करेल. ज्या ठिकाणी आपल्याला शेवटला बोलावलं जातं त्या ठिकाणी तर चुकूनही जायचं नाही. कारण तिथे आपल्याला बोलावण्याची कोणाचीही इच्छा नसते. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन आपलं महत्त्व कमी करून घ्यायचं नाही. त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीही अधिकार नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत, कष्ट घेतले नाहीत, मेहनत केली नाहीत. कारण नशीबही त्यांना साथ देतो ज्यांची मेहनत घेण्याची, कष्ट करण्याची तयारी असते. आयुष्याला कधीही दोष देत बसू नका. त्याने कधीही होणार नाही. उलट असे काहीतरी करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांना त्यांच्या जाण्याचा पश्चाताप होईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक गोष्ट नशिबाने मिळत नसते. काही गोष्टी मिळवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात, स्वतःला सिद्ध करावं लागतं. माणसाची खरे चेहरे आणि स्वभाव ओळखायचं असतील तर फक्त एवढे म्हणा की मी अडचणीत आहे. बाकी तुम्हाला काहीही करण्याची गरज पडणार नाही आणि तुम्हाला समोरच्याचा स्वभाव आणि खरा चेहरा दिसून येईल. उंच उडण्यासाठी पक्ष्यांना पंखाची गरज नसते, माणसाला नाही. माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढीच त्याची प्रगती होत राहील आणि तो माणसात राहील. आयुष्यात काही जखमा अशा असतात ज्या दिसतही नाही आणि कोणाला सांगताही येत नाहीत आणि दाखवताही येत नाही, पण त्यांचा त्रास मात्र कायम होत असतो. जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यातून तुमची जवळची माणसं दूर जायला लागतील तेव्हा समजून जा, एक तर त्यांचं तुमच्याकडून होणारं काम पूर्ण झालेलं आहे किंवा मग तुम्ही त्याच्यासाठी काहीही कामाचे नाही. कारण जमान्याचा असा आहे की काही काम असल्याशिवाय कोणीही जवळ राहत नाही. जर तुमच्या स्वतःवर विश्वास नसेल तर देवाळ्यात जाऊन देवाला फुलं, हार, नारळ, प्रसाद देण्याची गरज नाही. कारण जर तुमच्या स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही ज्याला देव मानता त्या देवाचा तुमच्यावर काय विश्वास राहणार. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिले जातं नाही त्या ठिकाणी जायचं नाही आणि अशा व्यक्तीला ही महत्त्व द्यायची गरज नाही जर तुमच्या सतत अपमान करतो. पण काही लोक अगदी याचा उलट वागतात. जिथे त्यांचा नेहमी अपमान होतो तिथेच ते जातात आणि त्याच व्यक्तीला जवळ करतात. तो त्यांचा सतत अपमान करत असतो. आयुष्यात आपले महत्त्व ओळखून समोरच्या व्यक्तीसोबत वागायला शिका. मोठी व्यक्ती तर त्या असतात ज्यांना भेटल्यानंतर आपल्यात काहीतरी कमी आहे किंवा आपण छोटे आहोत याची जाणीव आपल्याला होत नाही किंवा तशी ती त्यांच्या वागण्यातून करून देत नाही. कधी कधी आयुष्यात संयम ठेवणे गरजेचे आहे. संयम ठेवला नाहीत तर तुमच्या हातून त्याही गोष्टी जातात ज्या तुम्हाला मिळणार असतात. जीवनात बऱ्याच वेळेस त्याच लोकांना धोका मिळतो जे लोक स्वभावाने साधे आणि सरळ असतात. कारण असे लोक लवकर चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात. माणसाला समजणे अवघड आहे कारण माणूस वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलत असतो. आज जी व्यक्ती म्हणजे मी तुझ्यासाठी जीव द्यायलाही तयार आहे, पण काही काळानंतर तीच व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा जीव घ्यायलाही तयार होते. या सगळ्यांमध्ये बदल काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती. जीवनामधील प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून असतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो. एक मुलगा सिग्नलवर फुगे विकून खुश असतो तर दुसरा फुगे विकत घेऊन खुश असतो.
सगळ्यांच्या आयुष्यात अडचणी येतात आणि कधी कधी परिस्थिती अशी असते की त्या अडचणीचा सामना करण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नसतो. त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं, पण अशाही परिस्थितीत आनंदी राहणं हे तुमच्या हातात असतं. आयुष्य हे कबड्डीच्या खेळाचे नियमाप्रमाणे चालतात. जेव्हा तुम्ही यशाजवळ जातात तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुम्हाला खेचण्याचा प्रयत्न करतात. वेळ हा प्रत्येकाला मिळतो आपली परिस्थिती बदलण्यासाठी, आपलं आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत मिळत नाही आणि गेलेली वेळ देखील परत आणता येत नाही. बऱ्याच वेळेत ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात त्या आपण विसरून जातो आणि ज्या विसरायलाच असतात त्या पुन्हा पुन्हा लक्षात येतात आणि त्रास होतो. जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे मान नसेल तिथे कधीही जाऊ नका. लक्षात ठेवा, आपला अपमान बदला हा कधीही समोरच्या सोबत भांडून घ्यायचा नसतो, तर त्याच्यापेक्षा अधिक यशस्वी होऊन घ्यायचा असतो. चांगले आणि खरे लोक कधीच कुठल्याच गोष्टीचा दिखावा करत नाहीत. ते नेहमी साधी राहणी आणि उच्च विचार यावर विश्वास ठेवून चालतात. याउलट धूर्त लबाड लोक आपल्या जवळच्या गोष्टी नाहीत त्या गोष्टींचा देखील दिखावा करतात. इतरांकडून त्या गोष्टी घेऊन त्या गोष्टींचा सुद्धा दिखावा करायला ते कमी करत नाही. चांगली लोक कधीच आपला चांगुलपणा बोलून किंवा ओढून सांगत नाही. या उलट खोटं बोलणारे आणि लबाड लोक आपण खरं बोलत आहेत हे ओढून ओढून सांगतात, कारण त्यांचं खोटं त्यांना लोकांना पटवून द्यायचं असतं. जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडलं तेव्हा चांगले लोक त्याच क्रेडिट आपल्या सोबतच्या बरोबरीच्या लोकांना देतात आणि या उलट लबाड लोक त्यांचं क्रेडिट स्वतः घेतात. जे काही झालं ते फक्त माझ्यामुळे झालं, मी केलं असं म्हणतात. जीवनामध्ये तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर हा एक मंत्र नेहमी लक्षात ठेवा. कोण काय करतो, कशासाठी करतो आणि का करतो या गोष्टींपासून स्वतःला जेवढे लांब ठेवाल तेवढे तुम्ही आनंदी आणि खुश राहाल. तर मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.